9 जागी आघाडी। भाजप शिंदे इथे 130 वर, ठाकरे बंधू इथे 71 जागांवर आघाडीवर आहेत। मुंबईचा आतापर्यंतचा निकाल, पूर्ण निकाल जो निवडणूक आयोगाकडून येतो तो आपण या ठिकाणी पाहतो। काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। मनसे, दोन्ही राष्ट्रवादी यांचं अद्याप खातं उघडलेलं नाही, त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत, पूर्ण निकाल नाही। तर शिंदेचे 6 आणि ठाकरेंचे 18 उमेदवार आतापर्यंत विजयी झाले। भाजपची 99 ठिकाणी आघाडी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री शिरसाटांची दोन्ही मुलं विजयी झालीत। शिरसाट यांचा मुलगा आणि मुलगी दोघे देखील विजयी झाले छत्रपती संभाजीनगर मधून। प्रभाग 29 मध्ये सिद्धांत शिरसाट हे आघाडीवर आहेत। तर 18 मध्ये हर्षदा शिरसाट विजयी झाल्यात। शिरसाटांची दोन्ही मुलं या ठिकाणी विजयी झाली आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 24, शिवसेना 18, तर राष्ट्रवादी अजितदादांची 1, MIM 15 जागी आघाडीवर। उद्धव ठाकरेंची शिवसेना 7 जागी, तर काँग्रेसला 2 जागी आघाडी मिळाली। तर मुंबई प्रभाग 34 मध्ये आमदार असलम शेख यांचा मुलगा विजयी झालाय। असलम शेख यांचा मुलगा सध्या विजयी झालेला आहे। मुंबई प्रभाग 34 मधला हा निकाल समोर आलाय। असलम शेख यांचा मुलगा विजयी झालेला आहे। तर मुंबई प्रभाग 34 मध्ये असलम शेख यांचा मुलगा विजयी झालाय। भाजप आणि शिंदे युती या ठिकाणी 130, 148 प्रभागामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या अंजली या विजयी झालेल्या आहेत। तर प्रभाग 34 मध्ये आमदार असलम शेख यांचा मुलगा विजयी झालेला आहे। तर मुंबई प्रभाग 111 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपक सावंत हे विजयी झाले। भाजपच्या साक्षी दळवी या प्रभाग 112 मधून विजयी झालेले आहेत। तर भाजप शिंदे युती 130 वर, ठाकरे बंधू 71 वर, जगदीश थेवलपेस हे विजयी झालेले आहेत शिवसेनेचे, ठाकरे गटाचे। तर रविराजा पराभूत झालेले आहेत, त्यांनी रविराजांचा पराभव केलाय। काँग्रेसमधून भाजपात गेलेले रविराजा यांचा पराभव। वॉर्ड क्रमांक 3 मध्ये प्रकाश दरेकर हे विजयी झालेले आहेत, तर रोशनी गायकवाड या मात्र पराभूत झालेल्या आहेत। प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांचा विजय। तर पुन्हा एकदा आपण पाहूयात, मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे युती 130 वर, भाजप शतकापासून फक्त 1 जागा दूर। फक्त 2 जागांचे निकाल अजून कल हाती यायचे बाकी राहिलेले आहेत। 225 जागांचे कल हाती आलेत, यामध्ये भाजप शिंदेना यांच्या युतीला 130 जागे आघाडी। मुंबईमध्ये आमदार असलम शेख यांचा मुलगा आणि बहीण हे विजयी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री शिरसाट यांची दोन्ही मुलं विजयी झाली आहेत। मुंबईमध्ये आमदार असलम शेख यांचा मुलगा आणि बहीणही विजयी झालेली आहे। काही नेत्यांच्या मुलांना लोकांनी नाकारलं, तर काहींना मात्र विजयी वाट दाखवलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री शिरसाट यांची दोन्ही मुलं विजयी झाली। असलम शेख यांचा मुलगा आणि बहीण दोघे देखील विजयी झालेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष, शिवसेनेला 18 जागा, राष्ट्रवादी 1, MIM 15, शिवसेनेला फक्त म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 7 जागा, काँग्रेसला 2।